तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स संपत आलंय का? किंवा आउटडेटेड झालंय का? तर आता आपल्याला ना आर-टी-ओच्या ऑफिसच्या रांगेत उभं राहायची गरज नाहीये. कारण सगळी प्रक्रिया ऑनलाईन करता येते. तर काय करायचंय Googleमध्ये जायचंय आणि तिथे टाकायचंय की सारथी.परिवहन.gov.in. त्याच्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जा. तिथे ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तिथे तुमचं राज्य निवडायचंय आणि मेनूमधून अप्लाय फॉर डी-एल रिन्युअल असा ऑप्शन निवडायचा आहे. इन्स्ट्रक्शन्स नीट वाचा आणि कंटिन्यू करा आणि तुमचा ओल्ड डी-एल नंबर आणि डेट ऑफ बर्थ तिथे टाका. तसंच फॉर्म भरत असताना फॉर्ममध्ये तुमचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर अपडेट करायला विसरू नका. मेडिकल सर्टिफिकेट म्हणजेच फॉर्म 1A लागतो जर तुमचं वय 40पेक्षा जास्त असेल तर. अन्यथा याची गरज नसणार आहे. आता याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तर तुमचं आधार कार्ड लागणार आहे, तुमचं ओल्ड डी-एल लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो आणि तुमची सही म्हणजे सिग्नेचर हे सगळं अपलोड करायचं आहे आणि JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्येच आणि योग्य साईजमध्येच हे सगळं तुम्हाला अपलोड करायचं. आता त्याचं फीज स्ट्रक्चर म्हणजे फीज पेमेंट कसं आहे सांगते. UPI किंवा नेट बँकिंग किंवा कार्डने फी आपण भरू शकतोय. कन्फर्मेशन मिळाल्यानंतर एक्नॉलेजमेंट डाउनलोड करायला मात्र विसरू नका. आणि जर तुमचं डी-एल 1 वर्षांपेक्षा जास्त वेळाने नवीन करत असाल तर ड्रायव्हिंग स्किल टेस्ट स्लॉट बुक करावा लागणार आहे. नाहीतर अनेक वेळा टेस्ट लागत देखील नाही. तसंच तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस देखील बघू शकता. परिवहन वेबसाईटवरती ऍप्लिकेशन स्टेटसमध्ये तुमचा ॲप नंबर टाकायचा आणि लायसन्स 7 ते 15 दिवसांमध्ये पोस्टाने तुम्हाला मिळणार आहे किंवा RTO मध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि हे सगळं तुम्ही मोबाईलवरती करू शकता. त्याच्यामुळे सिस्टीम व्यवस्थित समजून घ्या, चुकीचे डॉक्युमेंट्स टाळा आणि घर बसल्या नवीन लायसन्स बनवा. आणि फॉलो करा अशाच माहिती व्हिडिओसाठी आणि शेअर पण करा जे लायसन्स अपडेट करतायत त्यांना.